ती पंढरी असणाऱ्या संगमनेर खुर्द येथील अखंड हरिनाम सप्त्याची सांगता एका शानदार कार्यक्रमाने झाली। हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने ही सांगता काल संपन्न झाली। या प्रसंगी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलजी खताळ यांनी देखील या सप्त्याला भेट दिली। सप्ताह यशस्वी करण्यासाठी संगमनेर खुर्द परिसरातील ग्रामस्थ, युवक युवती व तरुणांनी मोठे परिश्रम घेतले। संपन्न झालेल्या सप्ताह सोहळ्याचा वृत्तांत। आदरणीय आमदार साहेबांना विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं या ठिकाणी आपण पूजन करावं। संगमनेर खुर्द गावचे सरपंच व उपसरपंच यांना विनंती आहे, गावच्या वतीने आपण आदरणीय आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करायचा आहे। संगमनेर खुर्द गावचे सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे। यशराव शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान होत आहे। रामकृष्ण हरी। आज आपल्या संगमनेर खुर्द येथे गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह साठी उपस्थित असलेले सर्व भाविक भक्तांनो, उपस्थित महाराज, ज्या पद्धतीने मागील 7 दिवसापासून तुमच्या संगमनेर खुर्दला पंढरीचं स्वरूप आलंय। संध्याकाळी कार्यक्रमाला जाता येता उशीर होत होता, परंतु जाताना बघत होतो वेगवेगळ्या पद्धतीने इथं प्रबोधनपर महाराज लोकांनी प्रवचन रूपी, कीर्तन रूपी सेवेतून आपल्याला प्रबोधन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। आणि संगमनेर खुर्द सारख्या ठिकाणी महाराज सत्याची खरंच खूप गरज आहे। आणि तो पण तुम्ही सगळे गावकरी ज्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन सगळे साजरा करतायत, त्याबद्दल मी सप्ताह कमिटी असेल, स्थानिक सर्व गावकरी असेल, त्यांचं खूप अभिनंदन करेल आणि त्यांना पुढील कालावधीसाठी खूप खूप शुभेच्छा देईल। महाराज, जसा मी आमदार झालोय तसा संगमनेर तालुक्यातला एक सुद्धा सप्ताह मी नाही गेलो तर माझी पत्नी प्रत्येक ठिकाणी जाते आणि मला वारकरी कुटुंबातील असल्यामुळं ती ओढ पहिल्यापासून आहे। एक समाधान आहे का या वारकरी बांधवांनी सुद्धा जो संगमनेरमध्ये एक परिवर्तनाचा निर्धार केला होता, त्यामध्ये आपल्या धार्मिक बाजूनी सगळे उभे राहिले। मी वारंवार सांगत असतो की प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे। बाकीच्यांना ज्या पद्धतीने कट्टरपणे धार्मिकतेचं काम करतात तसं आपले लोक करताना दुर्दैवाने दिसत नाही, परंतु महाराज ज्यावेळेस तुमचे सारखे महाराज सप्ताहाच्या माध्यमातून म्हणा, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा, ज्यावेळेस अशा पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करता, प्रबोधन करता, त्यावेळेस त्यामध्ये आज तरुणांची संख्या सुद्धा गावागावातील सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने या संगमनेरमध्ये वाढलेली आपल्याला दिसते। शुभेच्छा देऊन गेल्या। आमदार साहेब आले, त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक
पाहिजे समाधान वाटलं. काय काय गावांमध्ये एकच हार 2-3 दिवस चालले. हार चांगलाय बघा गणेशा, फक्त पाण्यात भिजून ठेवू नका, आमचे कपडे खराब करतो, परत धुवायचा खर्च वाढतो ना, ते पाकिटातूनच पैसे जातात आमचे. बरं आता मी कथेला 7 दिवस पुढे घरी जाणार, एवढी कपडे आहेत त्या माझ्याजवळ, एखाद्या ताईकडे धुवायला द्यायला लागते, त्या ताईला काय माहिती हाराचा डाग येते, म्हणती बाया रात्री बोकासा जेवला. आणि बरेच कीर्तना सांगत होता, घटन पटन धनून सरपण निमित्तन उपादान ब्रह्मन माया, त्यापेक्षा तुम्ही जपत जा, म्हणजे बरोबर हार सुद्धा मिळाला. आमदार खासदार यांना तरी स्वतःच्या त्याला ट्रिक्स लावा लागतात. आमचं काय बरं, आम्हाला काय इन्कम टॅक्स आहे काय सगळ्या याच्यातून मायनस केली. आणि त्याच्याही पुढे सांगतो, शेवटी वैकुंठाला जाणार आम्ही, आणि ज्यानं भजन नाही केलं त्याला 2दाच हार, एकदा लग्नात एकदा राम बोलू भाई राम, त्यानं तिसऱ्या हाराचा विचार करायचा नाही. विठाला